शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनलवर। जिल्ह्यातील 6 ते 7 हजार शिक्षकांचा मूक मोर्चात उत्स्फूर्त सहभाग। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती शिक्षक संघटनेकडून शिक्षकांचा अभूतपूर्व मूक मोर्चा। TET सक्तीविरोधात शासनाने तात्काळ पुनर्विचार याचिका दाखल करा, अन्यथा शाळा बंद आंदोलनाचा इशारा। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती शिक्षक संघटना आयोजित विशाल मूक मोर्चात जिल्ह्यातील शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून TET सक्तीविरोधात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अभूतपूर्व मूक मोर्चा काढण्यात आल्याची माहिती जिल्हा मध्यवर्ती शिक्षक संघटनेचे कल्लप्पा फुलारी यांनी सांगितले। 9 नोव्हेंबर 2025 वार रविवार रोजी सकाळी 11 वाजता जिल्ह्यातील सर्व शिक्षकांची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना शाखा जिल्हा सोलापूर यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर वर अभूतपूर्व मूक मोर्चा सुरुवात करण्यात आली। मूक मोर्चा 4 पुतळा पार्क चौक सिद्धेश्वर मंदिर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट जिल्हा परिषद सोलापूर अशा मार्गाने शिस्तबद्ध शांततेने व्यवस्थितरित्या सुरू होऊन जिल्हा परिषद पूनम गेट समोर मूक मोर्चाचे विराट सभेत रूपांतर झाले। यावेळी मध्यवर्ती शिक्षक संघटनेचे समन्वयक वीरभद्र यादवाड, अण्णासाहेब भालशंकर सह अनेक पदाधिकारी यांनी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी TET सक्तीविरोधात तात्काळ पुनर्विचार याचिका शासनाने दाखल करून राज्यातील तमाम शिक्षकांना दिलासा देण्याबाबत भाषणातून विनंती केली। माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी मोर्चाच्या सुरुवातीपासून ते सभास्थळापर्यंत सहभागी होऊन सभास्थळी आपली भूमिका स्पष्ट केली। समन्वय समितीतील पदाधिकाऱ्यांनी 3-4 राज्याचे उदाहरण देऊन शासनाने पुनर्विचार याचिका तात्काळ दाखल करावे असे मनोगतातून स्पष्ट केले। मूक मोर्चाचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांना देण्यात आले। तसेच शिक्षण विभागाचे प्रमुख प्राथमिकचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी मोर्चास्थळी समक्ष येऊन निवेदन स्वीकारून शासनाकडे तात्काळ पाठवत असल्याचे मोर्चातील तमाम शिक्षकांना आश्वस्त केले। जिल्हा मध्यवर्ती शिक्षक संघटना आयोजित या विशाल अभूतपूर्व मूक मोर्चात जिल्ह्यातील अनेक शिक्षक संघटना तन मन धन अर्पून सक्रिय सहभाग घेतले, तर काही शिक्षक संघटना जाहीर पाठिंबा देऊन समर्थन केले। सदर आंदोलनात जिल्ह्यातील सुमारे 6 ते 7 हजार शिक्षक उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून TET सक्तीविरोधात शासनाचे लक्ष वेधून घेतले। शासन पुनर्विचार याचिका दाखल करून शिक्षकांना दिलासा देतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यास हरकत नाही, अन्यथा शिक्षकाची नाराजी शासनास परवडणार नाही हेही तितकेच उघड आहे। शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनलवर।